नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. सुरुवात करतोय आपण महत्त्वाच्या बातमीने. आरे कारशेडचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टानं कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरून राज्य आणि केंद्र सरकारला चांगलंच खडसावलं होतं आणि मेट्रो कारशेडचा वाद सामंजस्यानं मिटवा, तुमचं राजकारण कोर्टात आणू नका असे निर्देश हायकोर्टानं दिले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने राज्य सरकारला आरे कारशेड हलवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी पत्र पाठवलंय. कारशेड कांजूरमध्ये हलवण्याऐवजी ते आरेमध्येच ठेवावं असं या पत्रात सांगण्यात आलं आणि त्यामुळे आता केंद्र आणि राज्यामधील मेट्रो कारशेडमधून होणारा वाद मिटणार की आणखी वाढणार हे बघावं लागणार आहे. अरे इथली सध्याची जमीन ही मोक्याच्या जागेवर आहे आणि त्यामुळे प्रवाशांसाठी ही जागा योग्य आहे. त्यामुळेच शेडचं स्थान कांजूरमार्गला हलवणं हा निर्णय योग्य ठरणार नाही. महाराष्ट्र सरकारने आरे डेपोच्या जागेवर पुन्हा काम सुरू करावं. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. आरे इथल्या जमिनीवर कोणतेही खटले नाहीत आणि त्यामुळे काम सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. मात्र कांजूरमार्ग इथल्या जमिनीवर अनेक खटले आहेत. रखडलेल्या प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय आणि हा पैसा जनतेचाच आहे हे लक्षात ठेवा. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद हा सामंजस्यानं मिटवला पाहिजे, जेणेकरून जनहिताचा प्रकल्प मार्गी लागेल. सरकारनं जनतेसाठी काम करताना आपापसातले वाद विसरायला हवेत. तेव्हा तुमचं राजकारण कोर्टात आणू नका असं देखील यामध्ये म्हणण्यात आलंय. बोलूयात याच विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहे. तुषार, यापूर्वी आपण पाहिलं होतं की मेट्रो कारशेड आरे की कांजूरमार्ग यावरनं फार मोठा वाद झाला होता. आरोप प्रत्यारोप देखील केंद्र आणि राज्यामध्ये झाले. असं असताना परत एकदा केंद्राकडनं ज्यावेळेस राज्याकडे हे पत्र येतं त्याकडे कसं बघायला हवं? काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक मेट्रो कारशेड संदर्भात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. कांजूरमार्गच्या कारशेडला जो स्टे मिळाला होता तो स्टे उठवण्यासाठी MMRDA कडून या संदर्भातला विनंती अर्ज करण्यात आला होता आणि या सुनावणी दरम्यान या केंद्र सरकारचे वकील आहेत अनिल कुमार सिंग यांनी एका पत्राचा अहवाल दिला की केंद्र सरकारचे अव्वल सचिव या गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याचे सुनील कुमार यांनी राज्य सरकारच्या मणिकुमार श्रीवास्तव जे आहेत आपले मुख्य सचिव यांना एक पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की कांजूरमार्गला कारशेड करणे हे अयोग्य आहेत, कारण की या संदर्भात त्यांनी दिल्लीची जी मेट्रो आहे त्या प्रशासनासोबत तज्ज्ञांसोबत चर्चा केलेली आणि या चर्चेमध्ये आरेमध्ये कारशेड असणं हे योग्य असणार आहे, कारण की मेट्रो 3 आणि मेट्रो 6 त्याचबरोबर जे इतर प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्टसाठी आरेमध्ये कारशेड असणं हे गरजेचं आहे. कारण की कांजूरमार्गमध्ये जर कारशेड केलं तर आपल्याला ते पुढील भविष्य काळाचा विचार करता ते कांजूरमार्गमध्ये योग्य ठरणार नाहीये. त्यामुळे या संदर्भातल्या 17 मार्चला जे राज्याच्या मुख्य सचिवांना केंद्र सरकारचे जे अव्वल सचिव आहेत सुनील कुमार यांनी जे पत्र दिलेलं आहे त्याचा अहवाल दिलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा नवा वाद उभा राहिलेला आहे. मात्र या सगळ्या वादावरती कोर्टाने देखील महत्त्वपूर्ण असं टिप्पणी दिलेली आहे की तुमच्यातला परस्पर वाद कोर्टामध्ये तुम्ही आणू नका. आपण सर्वजण जनसेवा करण्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे प्रकल्प हे पहिले मार्गी लागलेले पाहिजेत, कारण की मेट्रो कारशेड आरेला होणार की कांजूरमार्गला होणार यावरून खूप दिवस वाद सुरू होता. मात्र राज्याच्या पर्यावरण विभागाने सांगितलं की आरेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाडांची कत्तल केली जाऊ शकते. त्यामुळे आम्ही हे कारशेड कांजूरमार्गला काढतोय. मात्र कांजूरमार्गला हे कारशेड होत असताना या कांजूरमार्गच्या कारशेडवर स्टे आला होता आणि यानंतर MMRDAने या संदर्भातला विनंती अर्ज कोर्टामध्ये केला होता. आता कोर्टामध्ये जे आर्ग्युमेंट झाले दोन्ही पक्षांकडून तर कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही पक्षकाराने या ठिकाणी आक्रमकपणे भूमिका घेता कामा नये. दोन्ही पक्षकाराने दोन पाल पुढे येऊन जनतेचे प्रश्न पहिल्या मार्गी लावले पाहिजे. त्यामुळे मेट्रो कारशेड आता नेमकं आरेमध्ये आपल्याबरोबर भाजपचे आमदार अतुल भातखळकर देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. अतुल भातखळकरजी, आता केंद्राकडनंच या विषयाला घेऊन खरं तर राज्य सरकारला पत्र आलेलं आहे की लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून निर्णय घ्या, राजकारण करू नका, आपापसात वादविवाद ठेवू नका. कसं बघता आपण याकडे? काही कारणास्तव अतुल भातखळकरांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूच, पण परत एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडे. तुषार,
विशाल, आपण जर पाहिलं असेल तर दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनचे जे प्रमुख तज्ज्ञ अधिकारी आहेत त्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी या संदर्भातला अहवाल दिलेला आहे. त्यांनी स्वतः कांजूरमार्ग मेट्रो कारशेड आणि आरे मेट्रो कारशेड या दोन्ही कारशेडची पाहणी केली. त्यांचं असं या संदर्भातलं म्हणणं आहे की आरेमध्ये प्रकल्प 3, प्रकल्प 6 आणि अन्य ज्या मेट्रो होणार आहेत मुंबईसह इतर शहरांना जोडण्यासाठी, त्यासाठी आरेचं हे भविष्यकाळातलं जे कारशेड आहे ते उपयुक्त कारशेड असणार आहे. मात्र कांजूरमार्गला जर आपण कारशेड केलं तर कांजूरमार्गच्या कारशेडमध्ये आपल्याला फक्त मेट्रो 3च्या प्रोजेक्ट संदर्भातला आपल्याला या ठिकाणी कारशेड उभारता येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जर जमिनीची या ठिकाणी आपल्याला जी अरेंजमेंट करावी लागणार आहे त्याचा भविष्यातला विचार करता हे कारशेड आपण आरेमध्ये करायला हवं. मात्र या संदर्भात राज्य सरकारने आपली भूमिका मांडलेली की आरेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होऊ शकते आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या वादामुळे अजूनही मेट्रोचा कारशेड होऊ शकलेला नाहीये. मात्र त्यामुळे प्रकल्प आपल्याला लांबणीवर पडताना पाहायला मिळतात. प्रकल्प लांबणीवर पडल्यामुळे या ठिकाणी हजारो कोटींचा खर्च या प्रकल्पांवरती आपल्याला वाढताना पाहायला मिळतो. कारण की जे नियोजित वेळेमध्ये कारशेड आरेमध्ये होणार होतं ते न झाल्यामुळे आता त्याचा कालावधी पुढे गेलेला आहे आणि त्यामुळे आता या प्रकल्पाची जी किंमत आहे ती देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. जो तज्ज्ञ समितीने या संदर्भातला अहवाल सादर केलेला आहे या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर जर कारशेड तयार केलं नाही तर या प्रकल्पावरचा खर्च आपल्याला येत्या काळामध्ये आणखी वाढताना पाहायला मिळणार. कारण की आरेमध्ये जे कारशेड उभारलं जाणार आहे त्या कारशेडमध्ये मेट्रो 3, मेट्रो 6 म्हणजे अन्य प्रकल्प आहेत त्या संदर्भातलं हे मोठं कारशेड उभारलं जाणार होतं. मात्र कांजूरमार्गमध्ये जे कारशेड असणार आहे हा त्यामध्ये आपल्याला लोकहिताचा मेट्रो 3 प्रकल्प आहे, संदर्भातलं हे कारशेड मुंबईकरांच्या उभारलं जाणार दृष्टीने होतं. अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. तो लवकरात लवकर पूर्ण करावा. कारशेडच्या जागेचा वाद ठेवू नये असं पत्र आता केंद्राने राज्य सरकारला पाठवल्यानंतर हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल की याबद्दल खुद्द राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री किंवा तत्सम कोणी आपली भूमिका स्पष्ट करतंय का. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर बातमी बघूयात. आयकर विभागानं शिवसेना नेते यशवंत जाधवांवर मोठी कारवाई केल्याची माहिती आहे. शिवसेना नेते यशवंत जाधवांशी संबंधित 40 मालमत्ता जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये भायखळ्यामधील 26 फ्लॅट जप्त करण्यात आले. वांद्र्यातील 5 कोटींचा फ्लॅट आणि भायखळ्यामध्ये असणारं त्यांचं हॉटेल इम्पिरियर क्राऊन जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. कंत्राटदार अग्रवालांच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तसंच आयकर विभागाने जाधव यांचे मेहुणे विलास मोहिते आणि पुतण्या विनीत जाधव यांना समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती आहे. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बदाणे आपल्याबरोबर आहेत. सुष्मिताकडनं याबद्दलचा अधिक अपडेट आपण जाणून घेऊयात. सुष्मिता, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात यशवंत जाधवांशी संबंधित मालमत्ता जप्त होणं म्हणजे त्यांची अडचण आणखीन वाढली असं म्हणायचं का? खरं तर आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीनं 72 तास यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागानं छापे टाकले होते, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज त्यांच्या त्याच वेळेला सील होणार होत्या, परंतु आता जी कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये अगदी भायखळ्यातील त्यांचं बिलखाडी इथला प्रॉपर्टी असतील किंवा जे भायखळ्यातील हॉटेल आहे, बँड्रातील फ्लॅट आहे, या सगळ्यांवरती आता जप्तीची कारवाई करण्यात येणार. त्याच्या संबंधीच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आणि आयकर विभागाच्या कार्यपद्धतीनुसार आगामी 6 महिन्यांमध्ये जाधव कुटुंबियांना याविषयी आपली भूमिका मांडणं गरजेचं असेल, आपली बाजू मांडणं गरजेचं असेल. यामध्ये या प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा कुठून आला हे सुद्धा त्यांना स्पष्ट करावं लागणार आहे. आणि ज्यावेळेला अशा पद्धतीची माहिती ते देतील त्यानंतरच एकूणच या सगळ्या घोटाळ्यानंतर या सगळ्या प्रॉपर्टीजच्या नंतर काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण ज्यावेळेला आयकर विभाग अशा पद्धतीनं तात्पुरत्या जप्ती करत असतं, 6 महिन्यानंतर अशा प्रॉपर्टीचा लिलावसुद्धा करत असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यशवंत जाधव यांच्यावरती कारवाई करत असताना एकूणच मुंबई महानगरपालिका ज्या काळामध्ये कोविडशी लढत होती, कोविडसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत होता, त्याच कालावधीमध्ये 2020-21मध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीज विकत घेण्यात आलेल्या होत्या. या प्रॉपर्टीज त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या मदतीनं घेतल्या, काही कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीनं घेतल्या असं आयकर विभागाच्या एकूणच शोध मोहिमेमध्ये स्पष्ट झालेलं आहे. एक डायरी जी संशयित डायरी आहे ज्यातनं वेगवेगळे खुलासे वेगवेगळ्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या डायरीमधल्या मजकुराविषयी सुद्धा वारंवार आपण बातम्या आलेल्या बघत होतो. त्यामुळं ज्या पद्धतीनं यशवंत जाधव यांच्यावरती त्यांना केंद्रस्थानी ठरवत अशा पद्धतीनं कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय आरोप प्रत्यारोप रंगतात. आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये यशवंत जाधव जे एकूणच भाजपच्याही रडारवर होते आणि
शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांच्या पत्नी ह्या स्वतः आमदार आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी ही सगळी संपत्ती जमा केली, हा संपत्तीचा स्रोत नेमका काय होता हे ओळखणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणूनच आयकर विभागाकडनं आता आपण बघतो ही त्यांची इमारत आहे. या इमारतीमध्ये साधारणपणे 26 फ्लॅट्स हे त्यांनी भाडेतत्वावरती दिलेले होते. त्यासंबंधी ज्या सिस्टर कंपन्यांकडनं त्यांनी माहिती दिलेली आहे, त्याचा उत्पन्नाचा स्रोत काय ही सुद्धा माहिती आता यशवंत जाधव यांना येत्या 6 महिन्यामध्ये देणं गरजेचं असणार आहे. तशा संबंधीची नोटीस जी आहे आयकर विभागाकडनं जाधव कुटुंबियांना देण्यात आलेली आहे. परंतु आगामी निवडणुका बघता हे राजकीय आरोप प्रत्यारोप रंगणार आहे. कायदेशीर लढाई तर जाधव कुटुंबीय लढणारच आहेत, परंतु एकूणच मुंबईकरांच्या पैशाचा भ्रष्टाचारामध्ये रूपांतर झालं आहे का, ही जी एक मुख्य बघूयात प्रश्न आता नेमकं या यावेळेला विषयात काय घडतंय. धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल. थेट जाऊया संजय राऊत बोलतात तिकडे. नो नथिंग. खाली 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 मला हवंय ते मी तुम्हाला हवं ते नाही सांगणार. मला विषय माहित नाही. ते काय आहे विषय? एकतर मुख्यमंत्र्यांना तुम्ही आज भेटायला जाणार आहात का? पुढे नेहमीच भेटतो मी. पुढे बोला. आणि त्यानंतर मला टू द पॉइंट एक का असलं विचारा. हे इकडले तिकडले झाडं हलवत बसायचं नाही, बरं का? काय आहे सर, एक मोठा विषय आहे. काय? ज्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये खडसे यांची चौकशी झाली, त्यामध्ये आपली देखील चौकशी म्हणजे तुम्हाला देखील तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाणार आहे. एकनाथ खडसेंच्या स्टेटमेंट मला माहिती आहे. हां मी परवाच राज्यसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांना एक प्रश्न विचारला. आपण ते पाहिलं असेल की केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्या दबावाखाली काम करत नाहीत का, आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत नाही का, हे आमच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही सांगा. त्याच्यावर ते म्हटले, हो मी डोळ्यात डोळे घालून बोलायला तयार आहे. आणि तेव्हाही मी आमचे फोन टॅपिंग कसे झाले हा मुद्दा मांडला. रश्मी शुक्ला या ज्या बाईसाहेब आहेत, या कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होत्या तेव्हा आपल्याला माहिती आहे. आजही त्या केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. त्याच्यामुळे आमचे फोन टॅपिंग करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेला आमचे फोन ऐकण्यात आले. हे सरकार जे आम्ही बनवत होतो त्या काळातल्या या सगळ्या गोष्टी घडामोडी आहेत. हा खरं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या सुरक्षेचा विषय होता. तरीही केंद्र सरकारच्या मदतीनं आमचे फोन टॅप झाले. आणि त्याच्यामुळे एखाद्या स्टेटमेंटला जर मला बोलवणार असतील तर नक्कीच पोलिसांसमोर किंवा त्या तपास यंत्रणांसमोर जायला माझी काही हरकत नाही. तुमच्यावर अजूनही दबाव टाकला जातोय का, किंवा कोणत्या यंत्रणेमार्फत दबाव टाकला जातोय? मी तुम्हाला याआधी सांगितलं. आजच मी ते तुमचे महात्मा मुलुंडचे जे आहेत, शिशिर शिंदे साहेबांना माहिती आहे आमच्या, ते सांगत होते 58 कोटीचा हिशोब द्या. अहो तू हिशोब दिला पाहिजे. उलटा चोर कोतवाल को डाट. 58 कोटी तुम्ही नाही म्हणत. 2000 कोटी, 5000 कोटी, 10,000 कोटी, ते कुठनं हिशोब आणता? विक्रांच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलेत की नाही, हा पहिला प्रश्न आहे. आता तुम्ही जे काय मगाशी कोणतरी मी सांगितलं मला की ते प्रातिनादिक होतं, ते सिम्बॉलिक होतं, नाही. तुम्ही सतत 10 दिवस पैसे गोळा करत होतात. 711 खोकी तुम्ही भरलेली आहेत पैशाची. त्या पैशाचे तुम्ही व्हाईट मनी कसा केला तेही आमच्याकडे आहे. नौटंकी बंद करा. ते मोठ्या मोठ्याने असं करून बोललं, बरं का, म्हणजे काय ते खरं खोटं होत नाही. पुरावा आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. महाराष्ट्राचे पोलीस कायद्यानं काम करतात. पैसे गोळा झाले की नाही हा एक साधा एक सिंपल क्वेश्चन. माय क्वेश्चन इज व्हेरी सिंपल. विक्रांत विक्रांतच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलेत की नाही, किती केलेत हे पोलीस तपासात सिद्ध होईल. माझा आकडा मी दिलेला. पोलीस मला विचारतील, मी सांगेन. तुम्ही पैसे गोळा केलेले आहात. तुम्ही पैसे गोळा करून पचवून ढेकर दिलेली आहे. तुम्ही ढेकर दिली आहे. त्या ढेकरचा दुर्गंध येतोय मुंबईत सर्वत्र आता या क्षणी. आणि तुम्ही त्या पैशाचं काय केलं, कुठे वापर केला, याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही देशाला आणि महाराष्ट्राला फसवताय. आणि भारतीय जनता पक्षाचे जर प्रमुख लोक
ह्या गैरव्यवहाराचं समर्थन करत असतील तर त्यांची फाईल सुद्धा तयार करावी लागेल काश्मीर फाईल प्रमाणेच. ही नवीन विक्रांत फाईल आहे. भ्रष्टाचाराचं समर्थन तुम्ही करताय बरोबर आहे, पण देशद्रोहाचं समर्थन करू नका. हे किरीट सोमय्याचं प्रकरण अफजल गुरु आणि कसाबितकच भयंकर आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी खेळलेला हा माणूस आहे. फक्त मोठ्या मोठ्याने नौटंकी करतो, खोटं बोलतो, मीडिया त्याला प्रसिद्धी देते, केंद्रातून त्याला सुरक्षा मिळते. म्हणून हे जे चालले आहेत ना धंदे, इधर उधर की बात मत कर. जो मैंने सवाल पूछा है, आपने पैसा जमा किया है या नहीं किया है, बस सिंपल. नाही पण प्रश्न विचारला तर सर, पत्रकार एक परिषद प्रश्न सोडून त्याला जातात, जोडून आहे खास बंद की करतात. तुम्ही जे आज त्याच्याकडे प्रश्नच नाही. त्यांनी चोरी केली आहे देशाच्या नावावर. अनेक वर्ष शिशिर शिंदे साहेब मुलुंडला राहतायत आमचे, त्यांना माहिती आहे किती मोठा चोर आहे तो. पण मी सोडणार नाही. त्याची आणखीन 10 प्रमुख प्रकरण आहेत. बघा माझं काम मी करतो. तपास यंत्रणेने काय करायचं त्यांचा प्रश्न आहे. खरं म्हणजे या प्रकरणाचा तपास हा केंद्रीय तपास यंत्रणांनी करायला हवा, इतकंच मी सांगतो. पण करणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे आज तो चोर दिल्लीला गेलेला आहे. हां, हां. बरोबर ना? दिल्लीला गेलेला आहे. तिकडे काहीतरी आता नौटंकी करणार. पण तुम्ही किती नौटंकी केला तरी तुमचं वस्त्रहरण झालेलं आहे. आप नंगे हो गए बस. नाही पण ते जेव्हा सर, जेव्हा सर, दिल्लीत तुम्ही आता जातात तेव्हा म्हणता तेव्हा इथे महत्त्वपूर्ण केंद्रीय माहिती. यंत्रणा सक्रिय होतात. हो द्या ना. ते 2 गोष्टीसाठी केंद्रात जातात. एक असे खोटे कागद घेऊन जातात आणि दुसरं म्हणजे या किरीट सोमय्या आणि त्याच्या काही लोकांचं एक फार मोठं षड्यंत्र सुरू आहे. मुंबई केंद्रशासित करण्यासंदर्भात ह्या लोकांनी गृह मंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिलं आहे. हे हा मोठा गौप्यस्फोट आहे. खूप मोठं किरीट मी सांगतोय तुम्हाला आणि मी दाव्यासह सांगतोय. समोर मुंबईतले काही धनिक, काही धनदांडगे, काही भाजपचे नेते, बिल्डर, बरं का, ह्यांच्या संगनमतानं किरीट सोमय्या हा नेतृत्व करतोय आणि मुंबई केंद्रशासित कशी करता येईल या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन 5 लोकांनी मुंबईत तयार केल्या भारतीय जनता पक्षाच्या, बरं का. आणि सगळे चोर आणि लफंगे कोण आहेत त्याचं नेतृत्व हा किरीट सोमय्याकडे आहे. आणि काही करून त्यांना मुंबईवरचा मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार हा काढायचा आहे आणि मुंबई वेगळी करून मुंबईवरती केंद्राचं राज्य आणायचं आहे. अशा प्रकारचं प्रेझेंटेशन घेऊन किरीट सोमय्या हा लफंगा, हा चोर, हा महाराष्ट्रद्रोही दिल्लीमध्ये जात असतो. आजही त्यासाठी गेलाय. नंबर 1, मी जे सांगतोय त्याला सबळ पुरावे आहेत. आपल्याला माहीत असेल मुंबईच्या शाळांमध्ये महाराष्ट्रात मराठी सक्तीचे असू नये, करू नये यासाठी हा किरीट सोमय्या कोर्टात गेला होता. ही तेव्हापासून त्याचं चालू आहे. पण आता केंद्रामध्ये भाजपचं सरकार आल्यामुळे यांना बळ मिळालंय या महाराष्ट्र द्वेष्टांना. धन्यवाद. नाही 5 जण कोण आहेत? ते 5 जण कोण आहेत? नहीं, 2 मिनट नहीं, नॉट वन टू बोलिए क्या है. सर महत्वाचं की हे प्रेझेंटेशन सर कधी दिलं गेलं? दिस इज माय ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. भाई थोडा बोल नीचे करा. सर हे प्रेझेंटेशन कधी दिलं गेलेलं आहे? कारण की खूप मोठा गौप्यस्फोट हा गौप्यस्फोट नाही, हे सत्य, हा फॅक्ट आहे. गेले 2 महिन्यापासून मी लक्ष देतोय. माझं गेले 2 महिन्यापासून त्यांच्या हालचालीवर लक्ष आहे. हे प्रेझेंटेशन कुठे करतायत, काय करतायत, मुंबईतून ह्यांना कोण मदत करताय, मुंबईतला हा महत्वाचा बिल्डर कोण आहे जो भाजपशी संबंधित आहे, जो भाजपचा सगळ्यात मोठा फायनान्सर आहे मुंबईमध्ये, हे सगळ्यांना माहिती आहे. मी या क्षणी नाव घेत नाही. आणि यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा पैसे गोळा होत आहेत. काही दिवसांमध्ये हे लोक या विषयावर कोर्टात जाऊ शकतात की मुंबईमध्ये मराठी माणसाचं टक्का कमी होतोय. असे अनेक विषय त्यांनी त्यात घेतलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मुंबई ही स्वतंत्र करावी महाराष्ट्रापासून यासाठीचं इसके लिए प्रेजेंटेशन चल रहा है, मीटिंग हो रही है, उसके लिए भी धन इकट्ठा किया जा रहा है. और ये मैं बहुत ही जिम्मेदारी के साथ बोल रहा हूँ. मैं लॉ मेकर हूँ, मैं सांसद हूँ 20 साल से, मैं शिवसेना का नेता हूँ. मैं महाराष्ट्र के आंदोलन में हमेशा
फ्रंट पर रहा हूँ। किसी भी तरह का आंदोलन हो मुंबई महाराष्ट्र के बारे में, मैं और मेरा परिवार, हम सब लोग, इसलिए मेरी वेदना में बोल रहा हूँ। और ये लोग हमें, महाराष्ट्र को पहले बदनाम करेंगे, मुंबई को बदनाम करेंगे, और बाद में उनका जो चल रहा है एक षड्यंत्र, ये षड्यंत्र महाराष्ट्र के लिए सबसे बड़ा खतरा है। ये बात मुख्यमंत्री साहब को भी मालूम है। नाही, पण सर या प्रेझेंटेशनचा पर्दाफाश किंवा पेनड्राईव्ह बॉम्ब संजय राऊत टाकणार आहेत. माझे पेनड्राईव्ह वगैरे नाही बघा, हे पेनड्राईव्ह हे खोटे भंप के तुकडे घेऊन फिरत नाही मी बोलतोय ते सत्य आहे. मी बोलतोय ते सत्य आहे. सर, पेनड्राईव्ह बॉम्ब नको, मात्र तुम्ही अनेक महत्वपूर्ण नावं तुम्ही उघडपणे घेत असता. तो बिल्डर कोण आहे महाराष्ट्राला कळू द्या ना. बिल्डर कोण आहे ते पाच लोक कोण आहेत? तो बिल्डर कोण आहे? तुम्हाला कळलं नाही, तुम्हाला आत्ताच घाई काय आहे? होऊ द्या ना सगळं समोर. मी तुम्हाला आता एक माहिती दिलेली आहे. भारतीय जनता पक्षाचं मुंबईला केंद्रशासित करण्याचं जे कारस्थान आहे त्याचा सूत्रधार किरीट सोमय्या आहे. अजून दोन महत्वाचे जे लफंगे आहेत अमराठी, त्यातला एक वाराणसीचा आहे मुंबईत, एक वाराणसीचा लफंगा इथे आहे. हा, एक मोठा बिल्डर आहे जो भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा इकडला फायनान्सर आहे. हे सगळे एकत्र येऊन सातत्यानं दिल्ली जाऊन मुंबईवरती शिवसेनेचं नियंत्रण राहू नये, मराठी माणसाचं नियंत्रण राहू नये म्हणून त्याने एक प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आणि ते प्रेझेंटेशन जवळजवळ मुंबई केंद्रशासित करण्याच्याच बरोबरीचं आहे. चला. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत एक महत्त्वाची बातमी अशी आहे. संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना काय म्हटलंय बघा. त्यांनी असं म्हटलंय की मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव आहे. मुंबईला राज्यापासून वेगळं करण्याचा डाव जो आहे तो दिल्लीत आखला जातोय. आणि सोमय्या या सगळ्या गोष्टीचं नेतृत्व करतायत. किरीट सोमय्या यामध्ये आघाडीवरती आहेत. 5 लोक आहेत, काही बिल्डर त्यामध्ये आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या बिल्डरांच्या मदतीने दिल्लीत त्यांनी एक प्रेझेंटेशन केलंय ज्यात मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव आखला जातोय असं त्यांनी म्हटलंय. सोमय्यांनी देशाच्या नावे चोरी केली आहे असा देखील आरोप त्यांनी केला आहे. आणि प्रेझेंटेशन तयार करण्यात आलेलं आहे. सोमय्यांचं वस्त्रण झालेलं आहे आणि त्यावरती ते काही बोलायला तयार नाही आहे. देशद्रोहाचं समर्थन केंद्र सरकार करतंय, केंद्राच्या मदतीने आमचे फोन टॅप झाले असा देखील आरोप संजय राऊतांनी भाजपवरती केलेला आहे. मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव आखला जातोय आणि या संदर्भातलं टीमचं नेतृत्व जे आहे ते स्वतः किरीट सोमय्या करतायत. 5 लोक या टीममध्ये आहेत. यामध्ये काही धनाढ्य बिल्डर्स आहेत आणि ज्यांच्या मदतीने हा डाव आखला जातोय. दिल्लीत सतत जाऊन याबद्दलचे प्रयत्न केले जात आहेत. तसं प्रेझेंटेशन दिल्लीमध्ये देण्यात आलेलं आहे. मराठी माणसाला मुंबईपासून तोडण्याचा प्रयत्न केला जातोय असं संजय राऊत यांनी आज म्हटलंय. एक महत्त्वाचा खुलासा त्यांनी केलाय. मुंबईला राज्यापासून वेगळं करण्याचा डाव आखला जातोय असं त्यांनी म्हटलंय. पण असं असलं तरी शिवसेना आणि मराठी माणूस ते कधी होऊ देणार नाही. पण असा डाव आखला जातोय आणि याचं नेतृत्व किरीट सोमय्या करतायत असा आरोप जो आहे, घणाघाती आरोप, तो शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. शिवाय INS विक्रांत याच्या बचावाच्या नावाने जी सेव्ह विक्रांत ही मोहीम चालवण्यात आली, ज्यात 58 कोटींचा घोटाळा झाला आहे. जे पैसे राज्यपाल भवनकडे भरले गेले नाही ते नेमके कुठे, याबद्दलचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. ते कुठे खर्च झाले याचे देखील कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय. मी जे बोलतोय ते खरं बोलतोय आणि सत्य बोलतोय असं ठामपणे सांगताच त्यांनी एक महत्त्वाचा खुलासा केलाय की मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव जो तो आखला जातो. याच विषयी आपण बोलणार आहोत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्याबरोबर. अतुल भातखळकर, संजय राऊतांनी आज जे आरोप केले आपण देखील बघितलं असेल, माध्यमांशी बोलताना तरी काय म्हटलंय, आपली काय प्रतिक्रिया आहे? मुळात संजय राऊत हे भ्रमित झालेले आहे आणि सायकॅट्रिक ट्रीटमेंटची फार मोठी गरज आहे. त्यामुळे माझी त्यांना आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे की काही लवकरात लवकर एखादा सायकॅट्रिक गाठावा. आणि ते घाबरलेले, नैराश्य, घाबरणं यातून माणसाची मनस्थिती बिघडते, त्याला मानसिक आजार त्याला लागतात आणि तशी अवस्था संजय राऊतांची झालेली आहे. काल त्यांनी स्वतःचं काय स्वागत काय करून घेतलं की 11 कोटीची प्रॉपर्टी जप्त केली म्हणून ते स्वतःचं स्वागत करून घेतात. स्वतःला काल म्हणतात की मी वाघ आहे. अहो, वाघ कसले, कागदी वाघ पण ते नाहीये.
आणि आता आज काय जावई शोध लावलाय, मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे. अहो, मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न कोणी केला? तो पंडित नेहरूंनी केला, काँग्रेसने केला. त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतायत, सोनिया गांधींच्या समोर नतमस्तक होत आहेत. देशभरामध्ये त्या भाषेच्या लोकांना राज्य काँग्रेसने दिलं, पण पंडित नेहरूंचा आणि काँग्रेसचा मराठी माणसावर राग असल्यामुळे फक्त महाराष्ट्राला द्विभाषिक राज्य दिलं. मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सका पाटील हे म्हणायचे की मुंबई ही केंद्रशासित राहील. यशवंतराव चव्हाण असं बोलले होते की महाराष्ट्रापेक्षा पंडित नेहरू मोठे आहेत. आणि त्याच्यामुळे त्या काँग्रेसच्या चरणाची धूळ तुम्ही मस्तकी लावताय आणि आता केंद्रशासित मुंबईच्या नावाने बोंब ठोकताय. सगळा भंपकपणा आहे, खोटारडेपणा आहे. आणि त्यामुळे संजय राऊतांना माझा सल्ला आहे की लवकरात लवकर एखादा सायकिट्रिस्ट गाठा, अन्यथा त्यांची प्रकृती आणखीन ढासळेल. एवढंच मी सांगू इच्छितो. ते तर असं म्हणतात की काही 5 लोक आहेत, काही बिल्डर आहेत, बडे बिल्डर, ज्यांच्या मदतीने हे सगळं केलं जात आहे. दिल्लीत एक प्रेझेंटेशन देण्यात आलंय ज्याचं नेतृत्व किरीट सोमय्या करतात. यात काही एक तथ्य नाही आहे. अहो, मी सुरुवातीलाच म्हटलं ना की त्यांना सायकॅट्रिक ट्रीटमेंटची गरज आहे. आणि मला सांगा, संजय राऊतांनी कुठल्या आरोपाचे पुरावे दिले हो आतापर्यंत? त्यांच्या तथाकथित गाजलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की 25,000 कोटीचा महाघोटाळा पुरावे देतो. काय झालं त्या पुराव्यांचं सांगा मला तुम्ही. त्यात त्यांनी सांगितलं होतं की ईडीच्या नावावर भाजप लोक खंडणी गोळा करतायत. किती तक्रारी गेल्या, काय केलं ईओडब्ल्यूने, अँटी एक्स्टॉर्शन सेलने. त्या पत्रकार परिषदेतल्या आरोपांचं काय झालं? एक आरोप, एक कागदाचा चिठ्ठा त्यांनी दिला नाही. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने नायगावमध्ये कुठली जमीन खरेदी केली पीएमसी बँकेत, काय सांगितलं ईओडब्ल्यूने ऍफिडेव्हिट करून. आमच्याकडे कुठलीही तक्रार नाही. गुन्हा तर फार लांबची गोष्ट आहे, तक्रार पण नाही. आणि त्याच्यामुळे मी सांगायला सांगितल्याप्रमाणे संजय राऊत हे भ्रमिष्ट झालेले आहेत. एक मुद्दा आहे. आणि शिवसेनेची ही पॉलिसी आहे की शिवसेनेच्या लोकांच्या भ्रष्टाचारामुळे रोज प्रॉपर्टी जप्त केल्या जात आहेत, त्यांचा भ्रष्टाचार बाहेर पडतोय. त्याच्यावर आपल्याला बोलायला लागू नये म्हणून काहीतरी भलतंच वेगळं बोलायचं ही संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. पण त्यांना मी एवढंच सांगतो की लोक ही फसणार नाहीत. बरं, यशवंत जाधवच्या डायरीमध्ये मातोश्रीला पैसे दिले म्हणजे कोणाला दिले याचा खुलासा करावा संजय राऊतांनी. 50 लाखाचं घड्याळ कोणाला दिलं, कोण दोन्ही हातामध्ये घड्याळ बांधतं आपल्याला माहिती आहे, त्याचा खुलासा करावा. संजय राऊतांनी अलिबागला सी फेसिंग 1 एकर जमीन कशी विकत घेतली? आपण सुद्धा पत्रकार आहात, एवढा पगार असतो का पत्रकारांना, संपादकांना? भांडुपला 2 मजली बंगला, दादरला फ्लॅट, नायगावला जमीन, 1 एकर अलिबागला जमीन फेसिंग, एवढे पत्रकारांना पगार कधीपासून झाले? आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचारातून कमावलेली ही संपत्ती आहे. कोविडच्या काळात सुद्धा या लोकांनी भ्रष्टाचार केला, तो आता बाहेर पडतोय. आणि म्हणून संजय राऊत, मुख्यमंत्री यशवंत जाधव हे सगळे बिथरलेले आहेत. त्यांच्या असल्या खोट्या आरोपांना मुंबईकर जनता आणि महाराष्ट्रीय जनता काडीची किंमत देत नाहीये हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे घाबरून ते बेताल बडबड करतात. बरं, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. आधी आम्ही विचारलेल्या केलेल्या आरोपांची उत्तरं द्यावीत. जे आरोप संजय राऊत करतात त्यात काही एक तथ्य नाही आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती अतुल भातखळकर यांनी देऊ केलेली आहे. पुढे बघूयात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता शरद पवारांची भेट घेणार असल्याचं कळतंय. सकाळी बरोबर 11:30 वाजता, म्हणजे आता बघा 10:30 वाजलेले, बरोबर 1 तासाने ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. दिलीप वळसे पाटलांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं कळतंय. संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊ शकते आणि त्या बैठकीच्या अगोदर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शरद पवारांची भेट घेतात. बोलूयात, आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याबरोबर आहेत. स्वाती, नाना पटोले शरद पवारांची का भेट घेतात, म्हणजे काय याचं नेमकं औचित्य काय? खरं तर शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर नाना पटोले अशा 3 पक्षांच्या राज्यातल्या आणि एकूणच ओवरऑल प्रमुख 3 प्रमुखांची बैठक होणार आहे असं कळतंय. आणि त्या पार्श्वभूमीवर आधी शरद पवार आणि म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात ही बैठक ठरलेली आहे. बैठकीची अनेक कारणं आहेत. एक तर आपल्याला माहिती आहे की सातत्यानं म्हणजे काँग्रेस मधली अंतर्गत जी काही धुसफूस आहे ती सगळी चव्हाट्यावर येत असते. त्यावर कुठल्या
कुठला उतारा मिळत नाही आणि अशातच आता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं कळतंय. मग त्याचबरोबर जे होम म्हणजे गृहमंत्री पद जे आहे ते राष्ट्रवादीकडे आहे आणि त्या संदर्भात काँग्रेसनं आपली नाराजी दर्शवलेली आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीत या बैठकीत चर्चा होऊ शकते असं कळतंय. एक साधारणतः 11:30च्या सुमारास ही बैठक ठरलेली आहे आणि या बैठकीनंतर कदाचित संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली तर मग नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे अशी तिघांची एकत्रित बैठक होण्याची संभावित आहे. नेमकं बघूया तर या बैठकीतनं या बैठकीचं काय फलित आहे. तर आपण जर बघितलं की राज्यामध्ये एका बाजूला राज्यातल्या महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर ईडीची कारवाई किंवा अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे, आयसीची कारवाई सुरू आहे बरं. आणि त्यातल्या त्यात हे तीनही पक्ष एकत्रित असण्यापेक्षा या तीन पक्षातल्या कुठे ना कुठे लहान मोठे कुरघडे आणि नाराजी जाहीर होत असतात आणि ते नक्कीच महाविकास आघाडीला मारक आहे आणि या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची ठरणार आहे. या बैठकीमध्ये म्हणजे आता तशा महाविकास आघाडीच्या आपण बघितलं तर संयुक्तपणे प्रमुख नेत्यांच्या बैठकी होत असतात, पण आजच्या बैठकीमध्ये गेल्या काही कालावधीमध्ये ज्या काही घटना घडलेल्या असतील, परस्पर घेण्यात आलेले काही निर्णय असतील, या विषयाला घेऊन देखील चर्चा होऊ शकते. साहजिकच आहे की काँग्रेसचा सगळ्यात मोठा प्रलंबित गोष्ट आहे ती म्हणजे एकतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अध्यक्षाची निवडणूक पण होऊ शकलेली नाही आणि त्याच्यानंतर 12 आमदारांचा निलंबित प्रश्न आहे. अनेक लोक महाविकास आघाडीशी जोडले गेले होते. कुठे ना कुठेतरी म्हणजे एकूणच मंत्रिपद एकूणच आपल्याला त्यातनं काही मिळू शकेल म्हणूनच आता हळूहळू दूर जाताना दिसत आहेत. जे काही म्हणजे आता आपण आणखी राज्यशक्ती पण बघितलं ते स्वतः महाविकास आघाडीपासून दूर गेलेत. त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्या बाबत कदाचित काँग्रेसनं नाराजी दर्शवलेली असेल किंवा काँग्रेसशी बोलण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच ही बैठक होते आहे. आता नेमकं या बैठकीतनं काय होतंय, बरोबर. नाना पटोलेंची जी काही गृह खात्याबद्दलची नाराजी आहे का ती दूर होते का किंवा त्यांचा पुढचं स्टँड काय असणार आहे याबाबत ही बैठक महत्वाची ठरणार आहे. आपण हे सगळ्या प्रकारात बघितले ईडी आणि आयटीच्या कारवायांमध्ये तर सुदैवानं आतापर्यंत फार तर काँग्रेसच्या खूप साऱ्या नेत्यांवर किंवा खूप मंत्र्यांवर कारवाई झाली असं नाहीये. विशेषतः कारवाई ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेते आणि मंत्र्यांवरच होताना आपल्याला बघायला मिळते. म्हणूनच पण आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बघूयात नाना पटोले शरद पवारांची भेट घेऊन नेमकं काय त्यांच्याशी चर्चा करतात आणि संध्याकाळी बैठकीत काय मुद्दे उपस्थित केले जातात. धन्यवाद स्वाती या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघत राज ठाकरेंनी मशिदींवरील भुंगे काढण्याची मागणी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद जे ते मुंबऱ्यात उमटताना आपल्याला बघायला मिळत आहेत. या आदेशानंतर मुंबऱ्यातील मनसे कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचा पोलिसांनी कसोशीनं तपास केला आणि यामध्ये काही मद्यधुंद तरुणांनी कार्यालयावर दगडफेक केल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मनसे कार्यालयावरती दगडफेक करण्यात आल्याचं आपण बघतोय. त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील हाती आलेलं आहे. त्या फुटेजमध्ये आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतंय की दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत त्यावरती दगडफेक करतायत. या घटनेनंतर मुंबऱ्यातलं वातावरण देखील तापलंय. ज्या ठिकाणी मनसेचं कार्यालय आहे तिथे आता पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. मशिदींसमोर भुंग्याच्या माध्यमातून हनुमान चालीसा पठण करण्याचा आदेश जो आहे तो राज ठाकरेंनी खरं तर गेल्या पाडव्याच्या सभेमध्ये देऊ केलेला होता आणि त्यानंतर आता आपण बघतोय की हे प्रकरण अधिकच तापताना दिसतंय. पाहूयात याचे आणखीन काय पडसाद उमटत आहेत. पण तुर्तास तरी मुंबऱ्यात ज्या ठिकाणी दगडफेक झालेली मनसेच्या कार्यालयावर तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. इमारती नष्ट झाल्या. युक्रेनच्या राजधानीकडे वेढा घालण्याच्या प्रयत्नात रशियन सैन्यानं काही आठवडे शहरावरती कब्जा केला होता आणि भीषण लढाईनंतर मार्चच्या शेवटच्या दिवसात रशियन सैन्यानं शहरामधून माघार घेतली. हल्ल्यामध्ये शहर मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालंय. मंगळवारी काही रहिवासी त्यांच्या सामानाचा ढिगारा शोधण्यासाठी शहरामध्ये आले होते. 25 वर्षीय दिमित्री यांना केवळ त्यांच्या आईचा फोटोचा अल्बम मिळाला. बोरोद्यांकातील परिस्थिती आणखी वाईट असू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. युक्रेनमधील भीषण अत्याचार केल्याचा आरोप करत रशियन सैन्यावरती
न्यायाधिकरणासमोर उभं केलं पाहिजे त्यांना, अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली. रशियन सैनिकांना बदनाम करण्याचा आणि त्यांना खुनी आणि बलात्कारी ठरवण्याचे प्रयत्न युक्रेनकडून केले जातील असा अंदाज संयुक्त राष्ट्रातील रशियन राजदूत वॅसिली नेबेन्झिया यांनी व्यक्त केला. मंगळवारी सुरक्षा परिषदेच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते. बुचा इथल्या कथित अत्याचाराचे व्हिडिओ आणि फोटो हे खोटे आणि निराधार असल्याच्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला. रशियावर आणखी कठोर निर्बंध, आर्थिक निर्बंध आणण्याचा विचार अमेरिका, युरोपियन देश करतायत आणि रशियानं केलेल्या क्रौर्याची दृश्य पाहून जग हे लावून गेलं. त्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या नव्या गुंतवणुकीवरती बंदी आणण्याचा विचार केला जातोय. रशियाच्या वित्तीय संस्था आणि सरकारी मालकीच्या उद्योगांवरती अधिक निर्बंध आणि सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवरती निर्बंधांचा या उपाययोजनांमध्ये विचार सुरू असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितलं. युक्रेन विरुद्ध युद्ध चालू ठेवण्यासाठी पुतीन ज्या संसाधनांवरती अवलंबून आहेत ती कमी करणं, दोन्ही पर्यायांमधून एकाची निवड करण्यास भाग पाडणं हेच आमचं ध्येय असल्याचं त्या म्हणाल्या. युक्रेनमध्ये प्राणपणानं लढणाऱ्या सैनिकांचा अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सन्मान केला. शहीद झालेले सैनिक आणि छायाचित्रकारांच्या कुटुंबियांचा देखील त्यांनी सन्मान केला, सांत्वन केलं. यावेळी रशियाच्या हल्ल्यात देशाचं रक्षण करणाऱ्या नागरिकांसाठी मौन पाळून श्रद्धांजली वाहिली गेली. मिरिन्स्की पॅलेसमधील समारंभ हॉल, जिथे युक्रेनचे राष्ट्रपती सहसा परदेशी पाहुण्यांचं स्वागत करतात, त्या हॉलला व्हाईट हॉल ऑफ युक्रेन हिरोज असं नाव दिलं जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. रशियन बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या डोनेत्स्क आणि लुहान्स्क या प्रदेशातील निर्वासित रशियन शहर यारोस्लाव्हमधील स्थलांतरित नागरिक हळूहळू तिथल्या जीवनाशी जुळवून घेत असल्याचं रशियन RIA ट्रायो एजन्सीच्या व्हिडिओमध्ये दिसतंय. मॉस्कोच्या ईशान्येला सुमारे 250 किलोमीटर दूर असलेल्या शहरात टॉय सेलर नावाच्या कार्यक्रमासाठी कुटुंबांना थिएटर आणि सहलीवर नेलं जात असल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय. तर RIA ट्रायोच्या म्हणण्यानुसार डोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रदेशातील 480 लोक यारोस्लावमध्ये आलेले आहेत. रशियन आपत्कालीन मंत्रालयाचे अधिकारी सर्व प्रकारची मदत करत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. लिव्हच्या लिचाकिवमध्ये कारवाईमध्ये मारले गेलेले युक्रेनियन सैनिक ब्रेकनंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी अशी की फोन टॅपिंग प्रकरणामध्ये आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आपला जबाब नोंदवणार आहेत. आज कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये ते आपला जबाब नोंदवणार असल्याचं कळतंय. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे आणि आता आपण बघतोय की संजय राऊत यांचा जबाब आज नोंदवण्यात येतोय. फोन टॅपिंग प्रकरणामध्ये आतापर्यंत जे आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत त्यानंतर आपण पाहतोय हे जबाब जे ते नोंदवले जात आहेत. त्यामुळे आपल्या जबाबात संजय राऊत नेमकं काय सांगतायत, काय मुद्दे उपस्थित करतायत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहेत. तुषार, जसं संजय राऊतांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की आपला जबाब ते नोंदवणार आहेत, पण यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचाही देखील जबाब नोंदवण्यात आला आहे. संजय राऊतांचा आता नोंदवण्यात येतोय. काय महत्त्वाचे मुद्दे यातनं समोर येऊ शकतात? हो, नक्कीच यातून खूप महत्वपूर्ण अशी माहिती समोर येऊ शकते, कारण की फोन टॅपिंग प्रकरणामध्ये जबाब नोंदवण्याचं काम सुरू झालेलं आहे. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा देखील जबाब नोंदवण्यात आलेला आहे. आता संजय राऊत हे देखील आपला जबाब नोंदवणार आहेत. काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊतांनी म्हटलं की फोन टॅपिंग प्रकरणामध्ये ज्या इंटेलिजन्स प्रमुख होत्या त्यांनी या ठिकाणी त्यांचे फोन टॅप अनधिकृतपणे केलेले आहेत. या सर्व प्रकरणामध्ये संजय राऊत आपल्याला सुरुवातीपासून बोलताना पाहायला मिळत होते आणि त्यामध्ये संजय राऊत यांचा देखील फोन टॅप झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा आता जबाब नोंदवत असताना संजय राऊत नेमकी काय माहिती देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र त्यांचा जबाब आज नोंदवला जातोय की उद्या नोंदवला हे आपल्या त्या काळामध्ये पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र तुर्तास तरी संजय राऊतांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधत असताना महत्वपूर्ण माहिती दिली की फोन टॅपिंग प्रकरणामध्ये माझा जबाब नोंदवला जाणार आहे आणि मी या संदर्भातलं सहकार्य पोलीस प्रशासनाला करणार आहे. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. पुढे पाहूयात, मावळला
पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाण्यावर तेलाचा तवंग पाहायला मिळतोय आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. हा तेलाचा तवंग नेमका कसला आहे, तो कुठून आलाय, पवना धरणाच्या पाण्यावर हा तेलाचा तवंग नेमका काय आहे याबद्दल खरं तर उपअभियंता अशोक शेटे हे मात्र ते देखील बुचकाळ्यात पडलेले आहेत आणि त्यांना याबाबत विचारणा केली असता पवना धरणातील पाणी सोडण्यासाठी सध्या हायड्रोलिक यंत्रांचा वापर करण्यात येतो आणि त्यातून काही प्रमाणात तेल गळती होऊन ते पाण्यात मिसळला असावा असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. पण प्रश्न असा आहे की हा तेलाचा तवंग जो दिसतोय, मग जर तो हायड्रोलिक यंत्रणेच्या माध्यमातून जर लीक झालेला असेल तर हा तेलाचा तवंग जर लोकांच्या पिण्याच्या पाण्यात जर आला किंवा त्यात तो मिसळला गेला तर या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याचा एक फार मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो. याबद्दल आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी गणेश धुळम आपल्याबरोबर आहेत. गणेश, हा तेलाचा तवंग जो आहे तो नेमका कसला आहे? हो, नक्कीच. काही कारणास्तव गणेश धुळम यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय की हे पाणी जे ते दूषित झालेलं आहे. धरणाचं पाणी जे त्याचा पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. बरंच त्याचं शुद्धीकरण करून खरं तर पिण्याच्या पाण्याकरता म्हणजे पिण्याकरता देखील हे पाणी जे ते वापरण्यात येतं. अशावेळी या पाण्यामध्ये ज्यावेळेस हा तेलाचा तवंग दिसून येतो तेव्हा निश्चितच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला असं म्हणता येईल. कारण हे पाणी पिल्यानंतर त्यांच्या आरोग्याला फार मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो आणि सतत म्हणजे मोठ्या प्रमाणात दूरपर्यंत हा तेलाचा तवंग जो आहे तो पाण्यावर दिसून येतोय. त्यामुळे तो अर्थात त्यातनं हटवायचा कसा, त्यातनं तो वेगळा कसा करायचा हा देखील एक प्रश्नच आहे. याविषयी आपण बोलणार आहोत. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी गणेश धुळम आपल्याबरोबर आहेत. गणेश, हा तेलाचा तवंग नेमका कशाचा आहे? हो विशाल, पाहायला गेलं तर आपण संपूर्ण मावळ तालुका असेल किंवा पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारं हे पवना धरण आहे. या पवना धरणामध्ये हा जो प्रकार हा पहिल्यांदाच पाहायला मिळालेला आहे. कारण या पवना धरणाच्या इथं काहीतरी मशिनरीचं जे काम चालू होतं, मग त्याच्यामधून जे ऑइल गळती झाले का तेल गळती झाले याचा आता खोल तपास आता येथील धरण अधिकारी करत आहे. याबाबत धरण अधिकाऱ्यांना विचारलं असता तेही बुचकाळ्यात पडले. त्यांनाही नेमकं प्रकार काय ते कळाला नाही. गणेश धुळम, हा तेलाचा तवंग जो आहे तो किती दूरपर्यंत पसरलाय? हा जो तेलाचा तवंग आहे हा कमीत कमी 4 ते 5 गावापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे येथील जे ग्रामस्थ असतील किंवा नागरिक असतील ते थोडे असे चिंतेत आपल्याला दिसत आहेत. विशाल, धन्यवाद गणेश या सगळ्या तपशिलाबद्दल. पुन्हा एकदा ही दृश्य आपण बघूयात. हे पाणी बघा, ज्या पाण्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसेल की कशा प्रकारे या पाण्यावरती तेलाचा तवंग दिसून येतोय. हा तेलाचा तवंगच आहे की इतर काही हे वेगळ्या पद्धतीचं केमिकल आहे तेलासारखं असणारं, हा देखील एक प्रश्न आहे. पण जर हे पाणी सर्वसामान्य प्यायले तर त्यांच्या आरोग्याला मात्र मोठा धोका यामधनं निर्माण होऊ शकतो. पुढे बघूया. जयगडच्या समुद्रात डॉल्फिनची मच्छीमार बोटीसोबतच्या आगळ्या वेगळ्या शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. जयगड खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांच्या बोटीच्या समोर हे डॉल्फिन आले असताना व्हिडिओ कॅमेऱ्यात ते कैद झालेत. रत्नागिरीपासून गणपतीपुळे, गुहागर, दापोली समुद्रात डॉल्फिनची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र अशा प्रकारे बोटीच्या आजूबाजूला मुक्तपणे पोहणारे डॉल्फिन आणि ते दृश्य बघणं अत्यंत सुखावह आहे. आणि यानंतर एक नजर टाकूयात देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आज का तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.